नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात पहिली आपली रेसिपी आहे वरणातले फळं. त्याच्यासाठी कुकरमध्ये 1 वाटी तूर डाळ धुवून घातली, 2 ग्लास पाणी घातलं, हळद, मीठ सोबतच 1 चमचाभर तेल घालून कुकरचं झाकण लावलं. कुकर गॅसवर ठेवून दिलं. तोपर्यंत 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, सोबतच कोथिंबीर, अर्धा चमचा हातावर ओवा क्रश करून, थोडेसे जिरे, सोबतच हळद, मीठ, तिखट, चमचाभर तेल घालून सर्वजण छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडं-थोडं पाणी घालून छान याचं जसं चपात्याला म्हणजे पुऱ्याला पीठ मळतो तसं जाडसर पीठ मळून घेतलं. लगेचच याचे फळं बनवून घेतले, म्हणजेच वाट्या बनवून घ्यायच्यात थोडं-थोडं पीठ घेऊन. तोपर्यंत इथं माझं वरण शिजून तयार झालेलं होतं. तर तुम्ही पाहू शकता मस्त वरण शिजलेलं आहे. तर लगेचच आता आपल्याला वरणाला फोडणी द्यायला घ्यायचं आहे. तर गॅसवर पातेलं ठेवून घेतलं. पातेल्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल छान गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. चमचाभर जिरे, चमचाभर मोहरी घालून घेतली. सोबतच इथं मी घालून घेतलं कढीपत्ते, मोठा 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, टोमॅटो आणि छान मिक्स करून घेतलं. नंतरच इथं लाल तिखट घातलं, हळद घातली, छान मिक्स करून घेतलं आणि शिजून घेतलेलं वरण घालून पाणी घातलं. पाणी भरपूर घालायचे, वरण थोडंसं पातळच करायचे म्हणजे याच्यामध्ये फळं व्यवस्थित शिजतात. डाळीला उकळी फुटली की बनवून घेतलेली फळं इथं घालून घ्यायचे. तर फळं घातल्यानंतर परत गॅस मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवर छान 10-15 मिनटं इथं हे फळं शिजवून घ्यायचे. परत गॅस कमी करून झाकण ठेवून 15 मिनटं शिजवायचे. म्हणजे अर्ध्या तासात हे फळं छान शिजतात. कुकरमध्ये बनवायचे असतील तर कुकरमध्येही बनवून घेऊ शकतात. कुकरमध्ये 3 शिट्ट्यात हे फळं शिजतात. तुम्ही पाहू शकता मस्त सॉफ्ट असे आपले फळं शिजलेले आहेत. हे फळं संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त हेल्दी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. पुढची रेसिपी आहे आपली मस्त असं डांगराचे धपाटे. खायला खमंग, बनवायला सोपे, चटपटीत आणि रात्रीच्या जेवणासाठी तर मस्त छान ऑप्शन आहे. तुम्ही पाहू शकता दिसता क्षणी खावासे वाटणारे डांगराचे धपाटे. चला मग रेसिपी पाहू. 1 वाटी डांगर घेतलेला आहे. छान फ्रेश डांगर आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डांगर घालून घ्यायचं. मिक्सरमध्ये त्याला छान फिरवून घ्यायचं. पेस्ट तयार करायची त्याची. हिरव्या मिरच्या सोबतच लसूण आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडेसे जिरे घालायचे आणि याला देखील मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. तर लगेच ताट घ्यायचं. ताटामध्ये आपण डांगराची जी पेस्ट तयार करून घेतली होती म्हणजे डांगर फिरून घेतलेलं होतं. ते डांगर इथं ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. डांगर काढून घेतल्यानंतर जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट देखील घालायची. सोबत 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी इथं बेसन पीठ, सोबत हळद, ओवा हातावर क्रश करून घालायचा, 2 चमचे तेल घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. हाताने सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायच्या आणि जसं पाणी लागन तसं पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं. पीठ चपात्यापेक्षा हे पातळ करायचं कारण याचे आपल्याला धपाटे थापायचे आहेत. सुती कपडा घ्यायचा, धुवून घ्यायचा. ओल्या कपड्यावर गोळा घेऊन याचं धपाटं थापून घ्यायचं. तवा गरम करून घ्यायचा. तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि अलगद हाताने तव्यावर धपाटं घालून घ्यायचं. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही पहिल्यांदा धपाटं बनवलं नसल तर हळूच जपून तव्यावर धपाटं घालून घ्या किंवा हे सर्व जिन्नस घालून पीठ चपात्यासारखं मळायचं. नॉर्मली पराठे लाटतो तसे तुम्ही याचे पराठे लाटले तरी चालतील. पण पराठ्याची आणि धपाट्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते. धपाटं थोडं जास्तच खमंग लागतं. मस्त थापून केलेलं धपाटं खूप भारी लागतं. छान खरपूस लाल रंगावर सगळे धपाटे भाजून घ्यायचे आणि दह्यासोबत चटणीसोबत खायचे. पुढची रेसिपी आहे कोथिंबिरीचे मुटके. ह्या सर्व रेसिपी गावाकडं खूप बनवल्या जातात आणि आजही मी माझ्या घरी बऱ्याचदा बनवते. हे कोथिंबिरीचे मुटकेही खायला खूप भारी लागतात. बनवायला अगदी सोपे आहेत. चला मग रेसिपी सुरू करूया.
तर इथे घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, सोबत लसूण घालून घेतला. तसंच इथं जिरे, ओवा घालून छान याची पेस्ट तयार करून घेतली. तर आता इथं मी खूप सारी कोथिंबीर बारीक कट करून घेतली. कोथिंबिरीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी इथं बेसन पीठ घालून घेतलं. सोबत तयार केलेली पेस्ट घालून घेतली. सोबत हळद घालून घेतली. अर्धी वाटी इथं हरभरा डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती, ती डाळ घालून घेतली. तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यात 1 घंटाभर डाळ भिजवली तर छान मस्त अशी डाळ भिजून तयार होती. पण या मुटक्यामध्ये डाळ घालणं अनिवार्य आहे, म्हणजे घालाच, टेस्ट खूप भारी लागते. तर इथं चवीनुसार मीठ घालून घेतलं, 2 चमचे तेल घालून घेतलं, सर्वजण छान हाताने मिक्स करून घेतले. मिक्स. थोडंसं पाणी घालून घेतलं आणि याचं छान असं घट्टसर पीठ मळून घेतलं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असं पीठ मळायचं आहे. पीठ मळलं की लगेच याचे मुटके तयार करून घ्यायचे. थोडं बॅटर घ्यायचं आणि मी जसे मुटके बनवत आहे तसे याचे मुटके बनवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता. तर मस्त असे मुटके आपले सर्व बनवून घेतले. तर मुटके बनवून झाल्यानंतर लगेचच मी इथं पातेलं गॅसवर ठेवलं. पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली. छान चमच्याभर लसूण ठेचून घालून घेतला. सोबतच इथं लाल तिखट घातलं. छान फोडणी खमंग अशी देऊन झाली. पाणी घालून घेतलं. पाणी जास्त घालायचं आहे. 2-3 तांबे पाणी घालून घ्या छोटे. पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पाण्याला एक उकळी काढून घेतली. तर पाण्याला उकळी काढल्यानंतर जे आपण मुटके बनवून घेतलेले होते ते मुटके एक करून पाण्यामध्ये सोडून दिले. तर छान मुटके सर्व सोडून दिले. गॅस मध्यम ठेवला. मध्यम गॅसवर 10-15 मिनिट आणि 10 मिनिटानंतर गॅस पूर्ण करून झाकण ठेवून 10-15 मिनिट अशा पद्धतीने जवळपास 20-25 मिनिट हे मुटके शिजवून घ्यायचे. मस्त खमंग टेस्टी बनवून तयार होतात आणि संध्याकाळच्या जेवणासाठी तर छान असं स्पेशल ऑप्शन आहे. नक्की ट्राय करू शकता. एक नंबर खायला लागतात. तुम्ही पाहू शकता. मस्त असे आपले इथं मुटके गरम बनवून तयार झालेले आहेत. आता तर उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत आणि उन्हाळ्यामध्ये असंच जेवण करू वाटत नाही. असं काहीतरी वेगळं खमंग खायचं मन होतं. त्यावेळेस या रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. मुटके झाले तयार. आता वळूयात आपण पुढच्या रेसिपीकडे. तर पुढची रेसिपी आहे आपली शेवग्याच्या पाल्याचे पराठे. तर पराठे बनवू शकता, थालीपीठ बनवू शकता. मस्त असे शेवग्याच्या पानाचे पराठे, थालीपीठ खायला तयार होतात आणि शेवग्याची पानं हेल्दी किती असतात ते सांगायची गरज नाही. तुम्ही मस्त असे आपले हे पराठे आहेत. पाहता क्षणी खायला बसावे असे रात्रीच्या जेवणासाठी मस्त ऑप्शन आहे. तर इथं खूप सारे शेवग्याचे पानं घेतले आहेत. स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त फ्रेश असे हे पानं आहेत. आता याच्यामध्ये बाकीच्या जिन्नस घालून घेऊ, जसं की 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ. तुम्हाला या पराठ्यामध्ये कोणकोणते दुनियाभराचे पिठं मिक्स करायचे ते करू शकता. तर आता बारीक कट करून 2-4 कांदे घालून घेतलेत. एकदम बारीक कट केलेत. याच्यामध्ये कांदे जास्त घाला, मस्त टेस्ट येते. कोथिंबीर घातली, हिरवी मिरची लसणाचा ठेचा घालून घेतला. सोबतच इथं लाल तिखट, हळद पावडर घातली, 2 चमचे तेल घालून घेतलं, पाणी घालून घेतलं आणि छान असं चपातीला पीठ मळतो तसं याचं पीठ मळून घ्यायचं. मस्त पिठाचा गोळा तयार करून घेतला आणि याच्यामध्ये मी तीळ देखील घातलेले होते. तुमच्याकडे वेळ असेल तर पीठ 5-10 मिनिट मुरवत ठेवलं तरी चालेल. पीठ मळून झालं की लगेच याचे पराठे लाटून घेतले आणि छान मध्यम गॅसवर हे पराठे खरपूस लाल रंगावर भाजले. मस्त असे पराठे तयार झाले. रेसिपी कशा वाटल्या कमेंटद्वारे अभिप्राय नक्की कळवा.